मैदानात असतो असं. नाही, मी सांगणारा हे कोण आहे ते त्यांनी ठरवायचं आहे. आज जे त्यांनी जे षडयंत्र रचलेलं दिसतंय सगळ्या लोकांच्या समोर नजरेत येतंय की ही जागा निश्चितपणानं महायुतीची आहे. महायुतीचा खासदार गेल्या वेळी 2.5 लाख मतांना निवडून आला होता. यावेळी तो 3.5 लाख मतांना निवडून येणार हे चित्र स्पष्ट आहे. आणि म्हणून स्वतःच्या अंगावर न घेता ही माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालायची हा त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे. आणि ते त्यांनी प्रयोग केलेला आहे. म्हणून मी त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून का करता, स्वतः का उभा राहत नाही. हिंमत असेल तर उभा राहावा. तर ते म्हणतात आम्हाला 3 महिने आधी सांगायला पाहिजे. आम्ही सांगणारे कोण? ते पक्षाचे त्यांच्या प्रमुख आहेत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. मी त्यांच्या पक्षाबद्दल सांगणं कितपत योग्य आहे. पण जागा वाटपामध्ये ही जर जागा भाजपला गेली तर संभाव्य बंडखोरी जी मंडलिकांची आहे ती रोखू शकणार आहात तुम्ही? नाही, आज तर मला जागा बदलेल असं चित्र वाटत नाही. परंतु जर वरिष्ठांनी काही निर्णय घेतला तर निश्चित बंडखोरी थांबवता येईल. कारण खासदार साहेब, मंडलिक साहेब एक म्हणजे समंजस व्यक्तिमत्व आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा कार्यकर्त्यांची परकानी जाण असणारे नेते आहेत. ते त्यांची निश्चित समजूत काढतील किंवा त्यांच्या भविष्याची चिंता ते करतील आणि बंडखोरी होणार नाही याचा मला विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात तुमचा दौरा आहे. मिशन दक्षिण हाती घेतले म्हणा लोकसभेच्या निमित्तानं? नाही, मी क्लस्टर प्रमुख आहे. मला 3 लोकसभा देण्यात आलेल्या आहेत. कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा या 3 लोकसभेची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि त्या अनुषंगाने मी या 3 मतदारसंघामध्ये गेले 2-3 महिने मी फिरतोय, गावोगावी जातोय. आज दक्षिण मतदारसंघामध्ये येण्याचं औचित्य म्हणजे प्रधानमंत्री मोदीजींना 3ऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि जो भारतीय जनता पार्टीनं नारा दिलेला आहे अबकी बार 400 पार, तो करण्यासाठी जो एक टास्क आम्हाला सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खासदार, आमदार यांना दिलेला आहे, तो म्हणजे गावागावामध्ये जाऊन लाभार्थ्यांच्या भेट. म्हणजे प्रधानमंत्री मोदींच्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो करोडो लोकांना विविध प्रकारचे लाभ दिलेले आहेत. मग PM आवास योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, शौचालयाची योजना आहे, रेशन दिलं जातं, आयुष्यमान भारत कार्ड दिलं जातं, गोल्डन कार्ड दिलं जातं, अनेक योजना आहेत. तर या योजना जनमानसांपर्यंत पोचलेत का? त्या पोचल्या असतील, काही लोकांना मिळाल्या